विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आरे जवळील स्थित आरेमधील एका अर्थाने दुरावस्थेत असलेलं एक तलाव आणि आजूबाजूचा परिसर स्वप्नवत वाटावा असा सुशोभीकरणाने जनतेसाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून माननीय आमदार गुरुजी पटेलजी यांच्या प्रयत्नातून आज खुलं झालं लोकांसाठी। हिरवळी दिसते, झाडही लावली आहेत, तलाव साफही केलाय, त्यामध्ये सुशोभीकरण केलेलं आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, लहान मुलांना खेळायची जागा आहे, वरिष्ठ नागरिकांना बसण्याची सोय आहे, असं पूर्णपणे एक खुली मोकळी जागा संरक्षित करून सुशोभित करण्याचं काम मुरुजी पटेल आणि त्यांच्या सहकार्याने केलंय। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि विरोधकांना विशेषतः उभाटाला सरळ सवाल विचारतो, आरेमध्ये तुम्ही कागदावर जंगल दाखवलं पण हिरवळ, झाडं आणि सुशोभीकरण याच्यामध्ये शून्य काम केलं। महायुतीने देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकनाथजी सुनेत्राताई पवारांच्या सोबतीने मुरुजी पटेल आणि महायुतीने आरेमधल्या एका भागावर आज सुशोभीकरण, हिरवळ, झाडं आणि जनतेला खुलं असं एक मनोरंजनाचं जागा क्षेत्र दिली। त्यावेळेला उभाटा आता यावर काय बोलेल हा सवाल मी त्यांना विचार। मुंबई शहरामध्ये 12 ते 13 सार्वजनिक तलावांवर सुशोभीकरण, संरक्षण, पर्यावरणपूरक अशा पद्धतीचं संरक्षण आणि सुशोभीकरण आपण महायुतीच्या नेतृत्वात करतो आहोत। कुठे महानगरपालिका करते, कुठे जिल्हाधिकारी करतायत, कुठे अन्य प्राधिकरण करतायत। त्यातला अंधेरीतले तलाव आणि तिथला पाणी साठा याची उत्तम सोय करून बनवलेले तलाव मुंबईकरांनी जरूर भेट द्यावी अशा पद्धतीचं आवाहन मी करतो।